मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा आमचा हा यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आम्ही स्मॉल अँड मिडियम स्केल बिझनेसमन आणि उद्योजकांच्या ट्रेनिंग घेत असतो, व्यापाऱ्यांच्या ट्रेनिंग घेत असतो. त्यांच्या कुटुंबियांच्या पण ट्रेनिंग घेत असतो आणि त्यांच्या काही समस्या पण ऐकायला मिळतात आणि त्या समस्यांचं निराकरण किंवा त्याचा सोर्स शोधणं हे आमच्या ट्रेनिंगचा एक पार्ट आहे. मित्रांनो, असं आढळलं आहे की आज जो आपला साधारणतः 40 ते 50 असलेला ज्याला म्हणून फर्स्ट जनरेशन उद्योजक जो आहे, ज्यांनी स्वतःच्या कष्टाने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे किंवा व्यापार सुरू केला आहे आणि तो दिवस रात्र राब राबलेला आहे तिथे. आता आता कुठेतरी तो सेटल होत आहे असं त्याला स्वतःला वाटतंय किंवा घरच्यांना वाटतंय किंवा तो सेटल्ड नाही आहे अजूनही. यांच्यासमोर नाही अजून एक समस्या आहे मित्रांनो, आणि ती समस्या ही आहे की त्यांचं नेक्स्ट जनरेशन हे त्यांच्या व्यवसायात बिलकुल इंटरेस्टेड नाही आहे किंवा काही जणांचे तर मुलं ऑलरेडी फॉरेनला गेलेले आहेत निघून किंवा इथेच नोकरी करतायत, दुसरीकडे काम करतायत, पण स्वतःच्या व्यवसायामध्ये थोडासुद्धा इंटरेस्ट घेत नाही. आणि हा ज्याला असं म्हणूया की तोंड दाबून बुक्याचा मार आपला उद्योजक किंवा व्यापारी आज सहन करतोय. हे वरवर जरी एक छोटीशी समस्या वाटली ना, तरी ही खूप मोठी भावनिक आणि उद्योगाच्या दृष्टीने मोठी समस्या आहे मित्रांनो. भावनिक समस्या मी यासाठी म्हणतो की तुम्ही विचार करा, तुम्ही जे रोप तुम्ही लावलं, त्याला वाढवलं, त्याला तुम्ही खऱ्या अर्थाने ग्रो करण्यासाठी दिवस रात्र कष्ट उपसले. तुमचं स्टेकवर काय काय लावलं, तर तुम्ही तुमचं तरुणपण स्टेकवर लावलं, तुम्ही तुमच्या इच्छा आकांक्षा स्टेकवर लावल्या किंवा प्रसंगी अगदी स्वतःच्या पोटाला चिमटा, स्वतःच्या इच्छा मारून, स्वतःच्या ॲम्बिशन्स कमी करून तो व्यवसाय कसा बसा वाढवला किंवा त्याला नावारूपाला आणला. कशासाठी? तर तो व्यवसाय जे आहे त्याच्या सावलीमध्ये आपलं घर किंवा कुटुंब बहरेल म्हणून. ते झालंय, पण आता नंतर लक्षात येतं की मला रिटायरमेंटसाठी यातून मार्गच सापडत नाही आहे. का बरं नाही सापडत आहे? कारण रिटायरमेंट करायची असेल की रिटायरमेंटसाठी हे कोणाला तरी हँडओव्हर होणं आवश्यक आहे. मग हँडओव्हर करत असताना कुठलाही व्यवसाय हा आपल्याला आपल्याच घरातल्या नेक्स्ट जनरेशनला देण्यामध्ये जेवढा मजा येईल किंवा जेवढा त्यामध्ये यश येईल तेवढं दुसरं कशामध्ये येत नाही. पण गंमत ही आहे की नेक्स्ट जनरेशन जे आहे ते मुळातच लहानपणापासूनच एकतर वाढवलं जातं या पद्धतीने की तुझ्या एरियामध्ये कुठल्या तरी यशस्वी हो. त्यांचा एज्युकेशनचा आणि व्यवसायाचा काही संबंध ठेवला जात नाही. त्यांना व्यवसायापासून दूर ठेवलं जातं, कारण आपला बराचसा उद्योजक माझं पर्सनल लाईफ आणि व्यवसाय हे दोन वेगळं आहे असं वागतो. तो पर्सनल लाईफमधल्या प्रत्येकाला, कुटुंबाला तो व्यवसायात इन्व्हॉल्वच नाही करत. उलटं कित्येक मी उद्योजक असे पाहिलेत की जे घरच्यांना सांगत असतात, तुला काही काळजी करायची गरज नाही, तुला पाहिजे ते मी जागेवर आणून देईन. हे पर्टिक्युलरली आम्ही आमच्या एरियातल्या तर उद्योजकांच्या तोंडी नेहमी ऐकतो की मी घरी सांगून ठेवलंय, तुला एक पैशाची चिंता करायची गरज नाही, मी सगळं जागेवर आणून देईल. आणि मग त्यांच्या नावावर किती इन्शुरन्स आहे हे पण माहीत नसतं घरी. तर मित्रांनो, ही मोठी चूक होते आपल्या उद्योजकाची. तो घरच्यांना इन्व्हॉल्व करत नाही, त्यामुळे घरचे जे आहेत ते असे वागतात किंवा त्यांचं असं डेव्हलपमेंट होते की याच्यामध्ये मला काही करायचं नाही. मग ते स्वतः एज्युकेशन घेतात, स्वतःच्या दृष्टीने ग्रो होतात, किंबहुना काही जण बाहेर जातात, बाहेर देशात सेटल होतात. आणि यांना हा प्रश्न पडतो की आता मी जर रिटायर व्हायचं असेल किंवा मला इथून जर सुट्टी पाहिजे असेल तर याला हँडओव्हर कोणाला करू, याला मी देणार कोणाला? कारण हे जसं आपलं लहान मूल आहे, लहान मूल सांभाळायला जरी द्यायचं असेल तरी आपण एक सक्षम व्यक्तीच्या हातातच देऊ ना, की त्याला ते लहान मूल सांभाळता आलं पाहिजे. हा तर व्यवसाय आहे मित्रांनो, हा सुद्धा लहान मुलासारखंच वाढवला आहे. मग यांची समस्या ही होते की यांना कोणीच असं सापडत नाही ज्याला हे देता येईल. बरं, दुसरी समस्या ही असते की हा व्यवसाय त्यांनी ब्रँड म्हणून डेव्हलप केलेला नसतो, म्हणून त्यामुळे त्याला विकून मजबूत पैसे पण मिळवता येत नाही. ही सगळी समस्या होते, म्हणून मग आपला उद्योजक त्याला काहीच कळत नाही की माझ्या उद्योगाचं नेमकं काय करावं. आज कित्येक उद्योजक असे आहेत मित्रांनो, जे 50ला पोहोचलेले आहेत, पण त्यांचा व्यवसाय त्यांना ना आता हँडओव्हर करता येतोय ना स्वतःला रिटायर करता येतोय. त्यामुळे माझं इन्व्हिटेशन हे आहे की तुम्ही उद्योजक असाल
तुम्ही तुमच्या या स्टेजला पोहोचलेले नसाल किंवा पोहोचलेला असाल, तर तुमचा व्यवसाय इथून पुढच्या 3 वर्ष, 5 वर्षात या पद्धतीने मॅनेज करा, की एकतर तुमच्या नेक्स्ट जनरेशन हँडओव्हर होईल किंवा तुम्ही याचं ब्रँड बनवून याला विकू शकाल व्यवसायाला आणि रॉयल्टी आणि तुमच्या व्यवसायाला विकून जे काय मिळवलं त्यात तुमचं रिटायरमेंट तुम्ही प्लॅन करू शकाल. व्यवसाय आहे म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत काम करणं असं होत नाही मित्रांनो. त्यातून पण रिटायर होता आलं पाहिजे. इफेक्टिव्हली रिटायर होता आलं पाहिजे. मी माझ्या बऱ्याचशा पार्टिसिपंटला गमतीने म्हणतो, की तुम्ही काय म्हणजे तुमच्या श्रद्धांजलीमध्ये तुम्हाला हे वाक्य ऐकायचं आहे का? शेवटच्या दिवशीपर्यंत काम केलं, खूप मरमर केली, खूप काबाड कष्ट केले. व्हॉट डू यू वॉन्ट यू टू लिसन इन इन तुमच्या स्वतःच्या श्रद्धांजलीमध्ये लोकांनी काय ऐकावं असं तुम्हाला पाहिजे? मित्रांनो, आपण मुळात व्यवसाय का सुरू केला? खूप कष्ट करायचे नाही म्हणून. आणि करतोय काय आता आपण? कष्ट करतोय. आपण व्यवसाय का सुरू केला? फ्रीडम पाहिजे होता. आता फ्रीडम आहे का? नाही आहे. व्यवसाय का सुरू केला? आपल्याला असं वाटलं की आपल्याला पाहिजे ती स्वप्न पूर्ण होतील. होतायत का? का होत नाहीत? कारण व्यवसाय व्यवसायासारखा नाही केला मित्रांनो. तुमचं नेक्स्ट जनरेशन हे तुम्हाला त्यानुसार घडवावं लागेल. तुम्हाला तुमचं सक्सेसर शोधावं लागेल. त्याला तसं ट्रेन करावं लागेल. किंवा व्यवसाय हा कसा हँडओव्हर करता येईल याचा विचार करावा लागेल. त्या पद्धतीने तुम्हाला त्याचे मालकी हक्क तयार करणे, व्यवसायाचं कॉन्स्टिट्यूशन तयार करणे, ब्रँड तयार करणे हे सगळं करावं लागेल. अन्यथा तुमचा व्यवसाय तुमच्या नंतर चालणार नाही या विचाराने तुम्ही